नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये एल-एल-बी फर्स्ट सेमिस्टरचं लॉ ऑफ थॉटचे इम्पोर्टंट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. ओके. ह्या इन्फॉर्मेशन ही दिल्याच्या नंतर तुम्हाला जे काही इम्पोर्टंट क्वेश्चन आहेत, इम्पोर्टंट नोट ज्या आपण बनवलेल्या आहेत, त्या तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये डायरेक्टली तुम्हाला टेलिग्राम चॅनल आणि WhatsApp ग्रुपला भेटून जाईल. ओके. जर कोणी आत्तापर्यंत WhatsApp किंवा Telegram लिंक जॉइन केली नसेल, तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्या लिंक असतील. त्यावर क्लिक करा. ज्या विद्यार्थ्यांना WhatsApp जॉइन करायचं असेल, त्या विद्यार्थ्यांनी पहिलं मी सांगितलं लास्ट व्हिडिओमध्ये, की तुम्ही Instagramची लिंक ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्यावर Instagramला फॉलो करा आणि मला मेसेज टाका, की FY-LLBचा स्टुडंट आहे मी, SY-LLBचा आहे की TY-LLBचा स्टुडंट आहे. अशा पद्धतीने मला तुम्ही मेसेज करा तिकडे आणि तुम्हाला त्या पर्टिक्युलर जे काही तुमची FY-LLB, SY-LLB, TY-LLB त्या पद्धतीने ग्रुप आपण क्रिएट केलेला आहे. सो त्यानुसार तुम्हाला ते लिंक शेअर करण्यात येईल. ओके. सो फॉलो तिकडे करा किंवा Telegramला चॅनलला फॉलो केला तरी चालेल. तिकडे सुद्धा या नोट्स तुम्हाला भेटणार आहेत. ओके. सो आता आपण आजचा टॉपिक जो आहे आपला टॉटचे इम्पोर्टंट क्वेश्चन जे की मी हायलाइट केलेले आहे ते तुम्हाला करायचे आहेत. ओके. तेच क्वेश्चन येणाऱ्या एक्झाममध्ये तुम्हाला रिफ्लेक्ट व्हायला भेटतील. बाकी वन लाइनर सर्व करायचं आहे. ओके. जसं की वन लाइनर आहे. Define the term complainant under the Consumer Protection Act. Define appropriate laboratory. What is meant by liability without fault? What is meant by joint tort feasors? Feasor. State the exemption of principal strict liability. What is malice in law? आणि पिजन होल थेअरी या पद्धतीने लायबल अँड स्लँडरचं डिफर्मेशन अशा पद्धतीने काय होतं ते तुम्हाला हे वन लाइनर याची पी-डी-एफ सुद्धा तुम्हाला Telegram चॅनल, WhatsApp चॅनलला भेटून जाईल. हे जे वन लाइनर आहेत, ते वन लाइनर तुम्हाला सर्व करायचं आहे. ओके. हे झालं तुमच्या वन लाइनरचं. नेक्स्ट जर आपण बघितलं अ, जो काही आहे तो शॉर्ट नोट्सबद्दल आहे. कधी-कधी तुम्हाला हे वन लाइनरला सुद्धा विचारू शकतात. जसं की हे हायलाइट केलेलं आहे मी रेडनी तुम्हाला दिसत आहे. ते 3 क्वेश्चन आहेत. एक्सप्लेन द मॅक्सिम आहे. वॉलंटी नॉन फिट इंजुरी आहे. UBI JUS काइंड ऑफ नॉनसेन्स प्रिन्सिपल ऑफ ॲब्सोल्यूट लायबिलिटी आणि हे गोल केल्याच्या नंतर खालती बघा तुम्हाला ते व्हेरी इम्पोर्टंट असं लिहिलेलं आहे. ते पहिलं तुम्हाला करायचं आहे. जसं की इथे व्हेरी इम्पोर्टंट लिहिलंय. एक्सप्लेन द जनरल डिफेन्स इन टॉर्ट्स हे लाँग क्वेश्चनचं आहे. कधी-कधी शॉर्ट नोट्सला सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. ओके. सो हे तुम्हाला करायचं आहे. जे व्हेरी इम्पोर्टंट लिहिलेलं आहे ते पहिले तुम्हाला करायचं आहे. एवढं केलं तरी सफिशियंट आहे. ओके. डिफाईन कन्झ्युमरचं टाइप्स असतील तर ते विचारले जातील. एक्सपेंडेड ट्रेसपास अब इनिशियो ही मॅक्सिम आहे. याचं काय शॉर्ट नोटमध्ये कशा पद्धतीने विचारतील ते तुम्हाला करायचं आहे. असॉल्ट अँड बॅटरी ह्याचं सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचं आहे. म्हणजेच काय व्हेरी इम्पोर्टंट ते तुम्हाला मी लिहिलेलं आहे ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. तेवढ्यातून टाईम भेटला तर 6 कारपेंटर केस हे तुम्ही एकदा वाचू शकता. केस चांगली आहे. त्याची डिटेलमध्ये तुम्हाला मी जे काही बनवलं होतं मी नोट्स ते तुम्हाला पाठवतो मी. ठीक आहे. सो व्हेरी इम्पोर्टंट जे काही आहे ते तुम्हाला याच्यामध्ये मी दिलेलं आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. डॅमनम साइन इंजुरीची केस लॉ तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे. इंजुरियस साइन डॅमनम ही सुद्धा तुम्हाला केस लॉ लिहिणं गरजेचं आहे. इंजुरियस साइनम मला असं वाटतं, की इलेक्शन पद्धतीचं एच-बी व्हर्सेस व्हाईट आहे. ती मला वाटतं इथे केस येईल. आणि डॅमनम साइन इंजुरिया जी ग्रामरची स्कूलचे जे काही स्कूल मास्टरची ग्रामरची जे काही केस लॉ आहे, ते केस लॉ यामध्ये तुम्हाला टाकणं गरजेचं आहे. ओके. आणि वाचन जर तुम्ही केलं चांगल्या पद्धतीने, तर ती जी केस लॉ आहे, चांगल्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या भाषेमध्ये लिहू शकता. पण तुम्हाला ते समजणं गरजेचं आहे. डिफर्मेशन काय आहे? हे सुद्धा इथे व्हेरी इम्पोर्टंट लिहिलेलं आहे मी. रॅशनल स्ट्रिक्ट लायबिलिटी एक्सप्लेन द रेफरन्स रिअल अँड व्हर्सेस फ्लेचर. ओके. त्यानंतर नेक्स्ट जर आपण बघितलं पुढे व्हेरी इम्पोर्टंट हे या पी-डी-एफमध्ये जे व्हेरी इम्पोर्टंट लिहिलेलं आहे, ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ओके. नंतरला मग अजून क्वेश्चन त्याच्यामध्ये ॲड अप केलेला आहे मी लीगल मॅगझीनमध्ये जे यू वरती दिलेलं आहे मी तेवढी करा. ठीक आहे. आणि हे मी इतर लीगल मॅगझीन तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. ओके. सो नेक्स्ट जर आपण बघितलं तर हे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला करायचे आहेत. यामधलं कोणताही स्किप करायचा नाही आहे. हे सर्व तुम्हाला करायचं आहे. हे वन लाइनरचे क्वेश्चन दिले इथे. व्हॉट इस मीन बाय फॉल्स इम्प्रिजमेंट? व्हॉट इस मीन बाय इनेव्हिटेबल ॲक्सिडेंट? व्हॉट इस न्यूसन्स? 2 प्रकारचे न्यूसन्स आहेत, पब्लिक आणि प्रायव्हेट.
त्या पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. हे क्वेशन तुम्हाला कंपल्सरी करायचेच आहेत. वरती व्हेरी इम्पोर्टंट आणि आता हे जे लिहिलेलं आहे ते एकाच पी-डी-एफमध्ये तुम्हाला देऊन टाकतो, जेणेकरून परत दुसरं तुम्हाला झेरॉक्स काढायची गरज नाही लागणार. ओके. त्यानंतर जर आपण बघितलं डिफाईन कन्झ्युमर डिस्प्यूट कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट. शॉर्ट नोट्समध्ये हे तुम्हाला करायचे आहेत आणि वरची जी पी-डी-एफ आहे ते सुद्धा. ओके. सो हे 3 क्वेशन आहेत. या पी-डी-एफमधले व्हेरी इम्पोर्टंट आणि हे क्वेशन हे इम्पोर्टंट आहे. ते तुम्हाला करायचेच आहेत. ओके. एम-सी मेहता व्हर्सेस युनियन ऑफ इंडिया केस लॉ काय आहे ते सुद्धा चांगल्या पद्धतीने करा आणि ते कुठे लावणार आहे तुम्ही ॲब्सोल्यूट लायबिलिटी यामध्ये तुम्ही केस लॉ यूज करू शकता. ओके. सो हे झाले क्वेशन तुमचे. ठीक आहे. जे की तुम्हाला याची पी-डी-एफ मी तुम्हाला पाठवणारच आहे. आणि दुसरं म्हणजे आता, की सिलेबस वाईज खूप विद्यार्थ्यांना माहिती असणं गरजेचं आहे. कारण की आपण जे काही तुम्हाला मटेरियल स्टडी मी देतो, ॲज पर सिलेबस थ्रू देतो, जेणेकरून तुम्हाला चांगला स्कोर हा तुमच्या एक्झाममध्ये तुम्हाला येऊन जाईल. आता जे काही आपण टॉर्टबद्दल जे काही आपण हायलाइट जे क्वेशन तुम्हाला दिलेले आहेत, ते या पद्धतीने दिलेले आहेत. डेफिनिशन, नेचर, स्कोप, ऑब्जेक्ट ऑफ टॉर्ट इन इंडिया हा क्वेशन आहे. डॅमनम साइन इंजुरिया साइन डॅमनम, व्हॉलंटी नॉन फिट इंजुरिया यू-बी-आय, जे-यू-एस, आय-बी-आय रेमेडियम आणि जनरल डिफेन्स अँड डिस्चार्ज ऑफ थॉट्स. ओके. हे हायलाइट केलेलं आहे. त्याच पर सिलेबस आहे ते तुम्हाला करायचं आहे. ते अशा पद्धतीने हायलाइट यासाठी केलेलं आहे, की खूप विद्यार्थ्यांना प्रश्न असतो, की "सर हे क्वेशन तुम्ही कुठून घेतलेले आहात?" सो त्यासाठी हे हायलाइट केलेलं आहे, की मी क्वेशन यामधूनच घेतलेले आहे, जे तुम्हाला या पी-डी-एफमध्ये भेटून जातील. ओके. सो दुसरं तुम्हाला करायची गरज आहे का? तर काही करायची गरज नाहीये. जे तुम्हाला याच्यामध्ये सांगत आहे, तेच तुम्हाला करायचं आहे. जसं की ट्रेसपासचं बघा दिलेलं क्वेशन, ट्रेसपास अब इनिशियो. ओके. सो हा सुद्धा यामधलाच क्वेशन आहे, पण त्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे ऑलरेडी मी. डिफॅमेशनचं कसं असतं, न्यूसेन्सचे 2 प्रकार काय आहेत? ओके. विकारियस लायबिलिटी काय आहे? मॉडेल 3 मध्ये प्रिन्सिपल स्ट्रिक्ट लायबिलिटी, प्रिन्सिपल ॲब्सोल्यूट लायबिलिटी. हे भोपाळ गॅस जी डिझास्टरची केस होती ती चांगल्या पद्धतीने करा आणि श्रीराम फूड ओलियम गॅस लिकेज ती काय होती ती सुद्धा चांगल्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. ओके. आणि मॉडेल 4 मध्ये मग कन्झ्युमरची डेफिनिशन वगैरे ते विचारणं आणि कन्झ्युमर डिस्प्यूट्स रेडरेसल जे काही एजन्सी आहेत म्हणजे डिस्ट्रिक्ट कमिशन असेल, स्टेट कमिशन असेल किंवा नॅशनल कमिशन असेल, या पद्धतीचे क्वेशन तुम्हाला उद्याचे एक्झाम जे होणार आहे, त्यामध्ये येणार आहेत. एवढं जरी चांगल्या पद्धतीने केले, तरी तुम्हाला चांगला स्कोर हा येऊन जाईल. रीडिंग करताना रीडिंग करा, प्लस तुम्हाला ते समजून घ्यायचं आहे टॉपिक. हे समजून घेतल्याच्यानंतर एकदा प्रॅक्टिस करा, की तुम्हाला ते सर्व लक्षात राहिलेलं आहे की नाही. ओके. जर तुम्ही प्रॅक्टिस केली, तर नक्की तुम्हाला रिझल्ट हा चांगला येईल. कारण की खूप विद्यार्थ्यांना टायमिंग हा कमी पडत आहे. त्यासाठी वन लाइनर 3 टू 4 लाईनमध्येच लिहा जास्तीत जास्त. ओके. आणि जास्तीत जास्त वन लाइनर हे लगेच एंड करून टाका आणि मग क्वेशन नंबर 4 ला तुम्हाला जास्तीत जास्त टाईम देता येईल. कारण की तिथे जास्त मार्क्स आहेत. ओके. सो या गोष्टी तुम्हाला समजल्या असतील. आता जे काही इम्पोर्टंट नोट्स आहेत, इम्पोर्टंट जे काही ह्या इम्पोर्टंट क्वेशन आहेत, परत एकदा आता मी Telegram चॅनलला आणि WhatsApp चॅनलला पाठवून देतो. आणि ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही स्वतः अभ्यासाला चालू करू शकता. आपण सर्व तुम्हाला इम्पोर्टंट क्वेशन दिलेले आहेत. लेबर लॉचे दिले होते, लीगल लँग्वेजचे दिलेत, कॉन्ट्रॅक्टचे दिलेत आणि आज आपण टॉर्चचं सुद्धा तुम्हाला देत आहे. एवढंच करा, चांगला रिझल्ट तुमचा नक्की येऊन जाईल. आणि आय होप तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. लाईक खूप कमी करतात स्टुडंट. मी जर स्वतः मेहनत करतोय तुमच्यासाठी, तर तुमच्याकडून फक्त मला लाईक आणि जो चॅनल तुम्ही बघत आहात, त्याला फक्त सबस्क्राईब करा. खूप विद्यार्थी व्हिडिओ बघतात, पण सबस्क्राईब करत नाही. सबस्क्राईब केलं किंवा पुढे तुमच्या फ्रेंड्सना पाठवलं, तर त्यांना सुद्धा हेल्प होईल. कारण की आपण हे सर्व फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देत आहे. सो तरीसुद्धा जर तुम्ही सबस्क्राईब करत नसाल, तर मग ते शोकांतिका आहे. सो डेफिनिटली तुम्ही सबस्क्राईब कराल अशी मी आशा करतो आणि आजचं जे सेशन आहे ते एंड करतो. थँक यू सो मच.